And we have Aditya Thackeray now, former Maharashtra minister now, who takes on Maharashtra chief minister, says this is a corrupt government just giving promises, reiterates claims that Maharashtra lost Foxconn deal because of the Shinde government. पण आज महाराष्ट्राचे हाल बघत असताना दुःख ह्याच गोष्टीचं होतं की जे काही सरकार बसलेलं आहे, जे खोके सरकार बसलेलं आहे, ते असं सरकार बसलेलं आहे की शेतकऱ्यांचे एका बाजूला हाल सुरू असताना आपल्या राज्यात एक शेतकरी असे आहेत ज्यांच्या शेतात कदाचित 2 हेलिपॅड आहेत. त्यांची शेती कशी होते, काय होते, त्याच्यात उत्पन्न किती, हे खरं तर त्यांना नोबेल प्राइज मिळालं पाहिजे. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की कधी ना कधीतरी महाराष्ट्रासाठी तुम्ही काम करणार आहात की नाही, आजचा विषय हा राहतो. आणि म्हणून एवढंच सांगत असताना आपल्याला काही ह्याच्यावर प्रश्न असतील त्याला आम्ही ओपन होतो. सर, आज जी लँड अलॉटमेंट झाली आहे इंडोनेशियाच्या कंपनीला पल्प याच्यासाठी, याबाबतच आपण बोलत आहात की दावोसमध्ये हो, सांगू शकता की काय प्रक्रिया? ह्याच्यात मी आणले ना फोटो, मी त्या दिवशी पण दाखवलेलं. हे सिनारमास पल्प अँड पेपर सिनारमासचं. आता हे 10,500 कोटीचा प्रकल्प आहे. 23/5/2022 आमचा फोटो आहे. हा डॅवॉसचा फोटो आहे. हा प्रकल्प आम्ही त्यावेळी MOU सही केलेली. आम्ही डॅवॉसवरनं आलो, सरकार आमचं गद्दारी करून पाडलं गेलं आणि नंतर अर्थात कॅबिनेटसाठी आम्हाला वेळच नाही मिळाला. हे सगळं प्रकल्प जोपर्यंत तुम्ही हे करता, आता तुम्ही विचार करा, जो प्रकल्प आम्ही 2022च्या मेमध्ये तिथे MOU केलेला, त्यांना 5 की 6 महिने लागलेत त्या प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी. असे अनेक प्रकल्प अजूनही MIDCमध्ये आहेत जे रिव्ह्यू किंवा स्थगितीमध्ये ठेवले असतील. अनेक प्रकल्प असे आहेत ज्यांना अजून मंजुरी मिळालेली नाही. हे कशासाठी मंजुरी मिळाली नाही, रिव्ह्यू म्हणजे नक्की याचा अर्थ ह्या उद्योगमंत्र्यांच्या डिक्शनरीमध्ये काय असतो हे त्यांनी सांगावं. पण एक निश्चित आहे, मध्यंतरी मला वाटतं आपल्याच कुठच्या तरी एका पेपरनी किती MOUs महाराष्ट्रात साईन केले होते, किती सह्या झाल्या होत्या आणि किती ऑन ग्राउंड एक्झिक्यूट झालेत, त्याच्यात 93% मला वाटतं एका मोठ्या न्यूजपेपरनी सांगितलेलं, त्यांनीच ॲनालिसिस केलेलं. म्हणून उत्तर हे सोपं आहे. पण आजचा विषय हाच राहतो की हे सगळे प्रकल्प जात असताना महाराष्ट्राच्या जनतेशी या खोके सरकारने खोटं बोलण्याचं कारण काय? सवाल पूछे, जवाब नहीं. आप सवाल पूछे हिंदी में. ये आरोप लगाया जा रहा था कि RTI जी सरकार ये कह रही थी कि हमने जो प्रोजेक्ट MBA के काल में गया था उसको वापस लेने के लिए हमने प्रयास किए. बाद में जो भी डॉक्यूमेंट्स आए उसको हवाले पे करे. आपके पास क्या यही जानकारी है. अगर आप देखें तो ये RTI से आज हमें प्राप्त हुआ है. RTI प्राप्त होने के लिए हमें 1.5 महीना लगा. कई ऐसे लोग हैं जिनको 2 घंटे में भी मिलते हैं RTI, उनका मैं स्वागत करता हूँ. देश में ऐसे हो तो उनको पुरस्कार मिलना चाहिए. लेकिन यही बात रही कि जो वेदांता फॉक्सकॉन का प्रकल्प जो था, जो एक प्रोजेक्ट था जो गुजरात गया, कारण अनेक हो सकते हैं, उस पर मैं कोई सवाल नहीं उठाता. कोई किसी भी राज्य में कोई भी इन्वेस्टमेंट आए तो अच्छी बात है. देश की हर एक राज्य में इन्वेस्टमेंट आना ज़रूरी है. लेकिन जो प्रोजेक्ट हमारे महाराष्ट्र में 100% आने वाला था, 100% आने वाला था, वो लास्ट मिनट को अगर किसी दूसरे राज्य में जाता है, अन्य राज्य में जाता है, और फिर सवाल यही उठता है कि कैसे गया, क्यों गया. ये सरकार जो है निकम्मी सरकार है, खोके सरकार है. तो भी इन्होंने कुछ काम किया कि नहीं किया, कुछ मेहनत ली कि नहीं ली. और आज RTI से जो प्राप्त डॉक्यूमेंट्स है उसमें तो यही लिखा गया कि 5 सितंबर को एक लेटर लिखा गया था, खत लिखा गया था, जिसको शायद जवाब वेदांता फॉक्सकॉन से आया नहीं होगा क्योंकि ये 5 सितंबर का है. 11 सितंबर को उन्होंने डिक्लेयर कर दिया कि हम गुजरात जा रहे हैं. लेकिन इसमें साफ तौर पे लिखा गया है कि 29 अगस्त 2022 को राज्य के जो डेप्यूटी चीफ मिनिस्टर, उनसे मुलाकात हुई, इन पर्सन मीटिंग हुई, और उसी को लेके जो कोई एक एग्रीमेंट हुआ था, सब्सिडी हो, पावर रेट हो, सब हो, उसी को लेके MOU कब साइन करे, इसी पे सवाल. और यही खत उन्होंने MIDC ने लिखा था वेदांता फॉक्सकॉन को. ये लेटर का यही मायने रखते हैं कि MIDC को एक ये भरोसा था कि ये प्रोजेक्ट हमारे राज्य में आने वाला है. MIDC को पूरा यकीन था क्योंकि इसमें देखा होगा आपने, वो पूरी सब्सिडी ऑफर, कैबिनेट नोट, हाई पावर कमेटी की नोट, ये तो सबके सामने आई थी. तड़ेगा और धोलेरा के बीच में जो कंपैरिजन है वो भी जो उनके ही PMC ने दिया था वो भी सबके सामने रखा गया है. तो फिर ऐसी क्या बात हुई कि इस मीटिंग के बाद या इस मीटिंग के दौरान इन्होंने डिसाइड कर लिया कि महाराष्ट्र में नहीं गुजरात में जाना चाहिए? क्या इस मीटिंग के बारे में मुख्यमंत्री महोदय को, जो अनकॉन्स्टिट्यूशनल है, तो भी उनको पता था? ये मीटिंग में क्या बातचीत हुई? ये ऐसी बातचीत तो नहीं हुई ना कि आप गुजरात जाओ महाराष्ट्र में ना आओ, ऐसे भी हो सकता है. तो इसमें
क्या हुआ, ये लोगों के सामने आना जरूरी है। सर, आपण आता एक गंभीर आरोप केलाय की उपमुख्यमंत्री आणि दावोसमध्ये अशी काही दावोसच्या All right, Aditya Thackeray there, former Maharashtra Chief Minister, citing certain RTI reports about the Vedanta Foxconn project. Remember, that had become a big controversy in Maharashtra after the project went on to the state of Gujarat. Now, Aditya there, citing certain RTI reports, going on to say that at every level, at every department, there is proof to say that this project was going to come to Maharashtra 100%. However, last minute, something happened, something changed, and then that project went on to the state of Gujarat. So they're hitting at the BJP, saying that they are passing on all the big projects that have several thousands of and lakhs of employment benefits that was supposed to come to Maharashtra, but now has gone to Gujarat. So that only goes on to show how the BJP government is not working for the people of Maharashtra. Ketan joins us on the phone for more. Ketan, Aditya Thackeray there once again bringing this issue to the fore, citing certain RTI documents as proof. So clearly in no mood to let this go. Clearly, this is one press conference in the line of many previous press conferences where allegations and counter allegations were exchanged between Devendra Fadnavis and Aditya Thackeray. But today is a little more special because what Aditya Thackeray has done is that he has said that the opposition has filed an RTI. And in that RTI, they have found a letter, and he presented that letter in the press conference where the chairman of MIDC, Maharashtra Industrial Development Corporation, had written to the chairman of Vedanta Corporation, Anil Agarwal, inviting him for a MOU signing ceremony. So what Aditya Thackeray and the Shiv Sena Uddhav group has inferred that Vedanta was almost ready to set shop in Maharashtra. Then he's asking that what it is that exactly stopped, what happened between Devendra Fadnavis and Anil Agarwal that the project went out of the state. So clearly he's also almost inferred that did Devendra Fadnavis press Anil Agarwal? He has almost leveled his allegation to set shop in Gujarat. And what was it? It was Gujarat elections, or what was it that compelled Vedanta Foxconn to start their shop in Gujarat? Absolutely. Ketan, thank you so much for joining us with those details.